हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण BTCचा ॲनालिसिस करणार आहेत वन डे टाइम फ्रेममध्ये. त्यानंतर आपण पाहूयात लोअर टाइम फ्रेममध्ये, जसे की 4 आवर चार्ट. BTC लास्ट मोमेंटमध्ये लास्ट डेमध्ये तुम्ही पाहिला असाल डाऊन ट्रेंड जनरेट झाला आहे आणि प्राइस कोलॅप्स झालं आहे. कोणते की लेवल्स आहेत ते आपण क्लिअरली या व्हिडिओमध्ये प्रेडिक्ट करूयात, प्रोजेक्ट करूयात. त्यानंतर आपण पाहूयात VX क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज. हे एक्सचेंज करंटली 2 इव्हेंट्स रन करत आहेत. ते कोणते इव्हेंट्स आहेत व कशा पद्धतीने तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही सिम्पली कमेंट करू शकता. आता वळूयात टॉपिककडे. सर्वात आधी आपण पाहूयात BTC अपडेट. BTC प्राइस तुम्ही इथे पाहू शकता 113.097. ह्या लेवलपर्यंत आपल्याला एक सपोर्ट लेवल दिसत आहे. जर तुम्ही लास्ट पॉइंट इथे जर नोटीस केला असाल तर हे आपल्याला एक फ्लिपर पॉइंट इथे भेटत आहे. फ्लिपर पॉइंट म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने गाईड करत आहे आपल्याला ट्रेंड जज करण्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल इथे क्लिक झाला आहे, त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल पाहायला भेटला आहे. नेक्स्ट इथे क्लिक केला आहे, त्यानंतर मार्केटमध्ये रिव्हर्सल पाहायला भेटला आहे आणि इथे तुम्ही सिम्पली इथे पाहू शकता जेव्हा प्राइस लेवल व्हॉल्यूम सोबत इथे ब्रेकआउट झाला अपसाइडला, त्यानंतर आपल्याला एक ग्रोथ पाहायला भेटला आहे आणि इथे एक फ्लिपर जनरेट झाला आहे. फ्लिपर म्हणजे इथे हा जो लेवल आहे फर्स्ट ऑफ ऑल ॲज अ रेजिस्टन्स वर्क केला आहे. जसं व्हॉल्यूम तिथे ग्रो झाला आहे, प्राइस लेवल इथे फ्लिप झाला आहे आणि जो लास्ट रेजिस्टन्स पॉइंट होता आता सपोर्ट म्हणून इथे वर्क करत आहे. ओके, त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता प्राइस लेवलमध्ये चांगला ग्रोथ 10% इथे ग्रोथ झालं आहे. त्यानंतर इथे एक सपोर्ट टेस्ट पण झाला आहे, जो नवीन सपोर्ट जनरेट झाला होता. त्यानंतर अजून एक आपल्याला इथे फ्लिप पॉइंट पाहायला भेटलं आहे, ग्रोथ पाहायला भेटलं आहे. त्यानंतर नेक्स्ट अटेम्प्टला प्राइस इथे ब्रेकडाऊन करायचा प्रयत्न केला आहे, पण प्राइस मध्ये एक क्विक आपल्याला मोमेंट इथे पाहायला भेटलं आहे. ते पण एक बुलिश मोमेंट आहे. म्हणजे हा जो एंटायर लेवल आहे इथेपर्यंत हा एक नेक्स्ट सपोर्ट आपल्यासाठी इथे कन्सिडर केला जाऊ शकतो. हा एक फर्स्ट सपोर्ट असणार आहे. ओके, आणि हा एक असणार आहे सेकंड सपोर्ट, कारण ह्या लेवल नंतर प्राइस आपल्याला इथे पुश झालेला दिसत आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर ठेवावे लागतील, त्यानंतर तुम्ही इथे ट्रेडला प्रोजेक्ट करू शकता. आता आपण पाहूयात अपडेटेड सपोर्ट कशा पद्धतीने व्यवस्थित स्पॉट केलं जाईल आणि काय नेक्स्ट ट्रेड इथे घेता येईल. तर आपण इथे स्पष्टपणे पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे एक फ्लिपर पॉईंट ऑलरेडी भेटला आहे, जसं आपण आता डिस्कस केला आहे. तर ओव्हरऑल आपला जो अपडेटेड सपोर्ट पॉईंट आहे आता हा लेवल आहे. लास्ट लेवल जो आहे तो आता अपडेट झाला आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे कन्सिडर करू शकतो. हा एक सपोर्ट पॉईंट आहे आणि हा एक सपोर्ट पॉईंट आहे. प्राइसला वर जाण्यासाठी प्राइसला जर ह्या रेजिस्टन्सपर्यंत पोहोचायचं असेल तर एक चांगला व्हॉल्यूम पाहिजे असतं. चांगल्या व्हॉल्यूमचे एक्सपेक्टेशन जे असतं ते सपोर्टवरतीच असतं. जे मेन बायर्स आहेत, मोठे बायर्स, मोठे प्लेयर्स जास्त करून इथे स्ट्रॉंग सपोर्टची वाट बघत असतात. जेव्हा प्राइस ह्या लेवलला क्लिक होईल आपल्याला इथे एक मोमेंट दिसू शकेल. ओके, तर सपोर्टला टेस्ट होऊ द्या, त्यानंतर आपल्याला इथे चांगला ग्रोथ पाहायला भेटेल. 2 चान्सेस पण असू शकतात. प्राइस जे आहे ते इमिडिएटली अप होऊ शकेल आहे त्या मार्केट प्राइसवरून, और आपल्याला ह्या सपोर्ट टेस्ट नंतर एक व्हॉल्यूम जनरेट झालेला दिसेल. ओव्हरऑल आपल्याला वेटच करायचं आहे. जर तुम्हाला आता एंट्री घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे ॲव्हरेज करत जावं लागणार आहे. फर्स्ट लॉटमधलं तुमचा 25% इकडे असेल, त्यानंतर नेक्स्ट लॉटमधला 25% इथं असेल. इथे एक 50% तुम्ही असे 25-50% इथे इन्व्हॉल्वमेंट करू शकता. जेवढे तुमचे पोझिशन ॲव्हरेज होत राहतील तेवढा तुमचा रिस्क जो आहे ते कमी होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही एंट्रीला ॲव्हरेज करू शकता आणि इथे ट्रेडला मॅनेज करू शकता. डेली टाइम फ्रेममध्ये अशा पद्धतीचा सिनारिओ आहे. 4 आवरमध्ये कशा पद्धतीने BTC आपल्याला मार्क प्रोव्हाइड करत आहे आपण पाहूयात. डेलीमध्ये जे सप्लाय अँड डिमांड झोन आहेत तेच आपल्याला इथे 4 आवरमध्ये यूज करायचे आहेत, कारण ते स्ट्रॉंग आहेत. ओके, अपडेटेड लेवल्स आपण तिथे ॲड ऑन केले आहेत, त्यामुळे आपल्याला इथे क्लिअरली समजेल 4 आवर चार्टमध्ये. ओके, 4 आवरमध्ये तुम्ही जर नोटीस केला असाल तर आपल्याला इथे कशा पद्धतीचा सपोर्ट नाही, म्हणजे इथून प्राइस जे आहे ते स्टेडीली जाऊ शकेल, मे बी इथंपर्यंत जाऊ शकेल. त्यानंतर डाऊन ट्रेंड आपल्याला एक पाहायला भेटेल आणि जेव्हा ह्या लेवलला आपल्याला टच भेटेल इथे बायर्सचा सपोर्ट मिळेल. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जेवढा स्ट्रॉंग सपोर्ट असेल तिथे तेवढं तुम्हाला लॉंगसाठी सपोर्टर भेटतील. पण तुम्ही जर इंटरमिडिएटला लॉंग केला असेल तर एंट्रीला तुम्ही ॲव्हरेज करा, जेणेकरून जे रिस्क असेल ते इथे मिनिमाइज होईल, कमी होईल. आता आपण वळूयात VX क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वरती. VX करंटली 2 इव्हेंट्स रन करत आहेत. इव्हेंट 1 आहे डेली स्पिन टू विन आणि इव्हेंट 2 आहे वेलकम बोनस तिथे ऑफर करत आहे.
कशा पद्धतीने तुम्ही इन्व्हॉल्व होऊ शकता व कोणकोणते पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करूयात. क्रिप्टोकरन्सीज रिस्की आहे, आधी तुम्ही रिसर्च करा, त्यानंतर तुम्ही इथे कोणत्याही गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायचं ठरवू शकता. ओके, तर हे फायनान्शियल ॲडवाईस नाही. तुम्हाला जे VX क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजकडून जे इव्हेंट्स आहेत ते फक्त तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून दाखवणार आहे. VX क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज जे आहे ते डेडिकेटेडली क्रिप्टोसाठी बनलं आहे. इथे तुम्ही स्पॉट ट्रेडिंग करू शकता, नॉर्मल तुम्हाला बाय सेल करायचा असेल, आणि फ्युचर्स ट्रेडिंग करू शकता जर तुम्हाला ॲडव्हान्स ट्रेडिंग करायचं असेल. जसं की USDT M फ्युचर्समध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर सिम्पली तुम्ही इथे क्लिक करा. त्याआधी तुम्ही मेक शुअर करा की फंड्स तुमच्या वॉलेटमध्ये असतील. जेव्हा तुमच्याकडे फंड्स असतील तेव्हा तुम्ही इथे इझिली ट्रेड करू शकता. करंटली तुम्ही पाहू शकता स्पॉट अकाउंटमध्ये $24 आहेत. मला सिम्पली हे जे डॉलर्स आहेत स्पॉटमधून फ्युचर्समध्ये ट्रान्सफर करावे लागतील जर मला फ्युचर्समध्ये ट्रेड करायचं असेल. डिपॉझिटसाठी तुम्हाला मल्टिपल इथे ऑप्शन्स मिळतील. जर समजा तुम्हाला USDT डिपॉझिट करायचं आहे तर सिम्पली तुम्ही इथे नेटवर्क सिलेक्ट करा. ॲड्रेस तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जाईल VX क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवरून. ते तुम्हाला सिम्पली इथे फॉलोअप करायचं आहे आणि क्रिप्टो ॲसेट्स ट्रान्सफर करायचं आहे. सिम्पल एक नेटवर्क कन्फर्मेशन नंतर तुम्हाला इथे डिपॉझिट दिसेल. ओके, डिपॉझिट झाल्यानंतर तुम्ही सेम प्रोसिजर तुम्ही विड्रॉलसाठी फॉलोअप करू शकता. क्रिप्टोकरन्सी इथे सिलेक्ट करा. ओके, नेटवर्क सिलेक्ट करा आणि ॲड्रेस टाका जिथे तुम्हाला विड्रॉल करायचं आहे. हे सिम्पल डिपॉझिट आणि विड्रॉलचे प्रोसेस आहेत. आता आपल्याला फंड्स जे आहेत स्पॉटवरून फ्युचरला ट्रान्सफर करावे लागतील कारण आपल्याला फ्युचर्समध्ये ट्रेड करायचं आहे. सिम्पली इथे सिलेक्ट करा फ्रॉम टू आणि कन्फर्म करा. विदिन सेकंड्समध्ये आपल्याला इथे फंड्स जे आहेत ते ट्रान्सफर झालेले दिसतील. तर फ्युचर्समध्ये ट्रेड करण्यासाठी हा इंटरफेस तुम्हाला फॉलोअप करावे लागतील. ह्या इंटरफेसमध्ये तुम्हाला एक चार्ट दिसेल टाइम फ्रेमनुसार, सेम ट्रेडिंग व्ह्यू सारखा इथे तुम्हाला दिसेल पण पॉवर्ड बाय ट्रेडिंग व्ह्यू. ओके, ट्रेडिंग व्ह्यूचा इथे आयकॉन आहे, चार्ट बाय ट्रेडिंग व्ह्यू. वेगवेगळे इंटरवल्स आहेत, 1 मिनिट, 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, 30 मिनिट्स, 1 आवर, 4 आवर, 1 डे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे टाईमलाईनला फॉलोअप करून चार्टला ॲनालाइज करू शकता. जर तुम्हाला इथूनच ट्रेड घ्यायचा असेल आणि इथूनच चार्टला ॲनालिसिस करायचं असेल. जर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवरतून करायचं असेल तर ट्रेडिंग व्ह्यूला शिफ्ट व्हा आणि चार्टला ॲनालाइज करा. ट्रेड घेण्यासाठी तुम्ही इथे शिफ्ट होऊ शकता. ऑर्डर बुक तुमच्यासाठी आहेत आणि मार्केट ट्रेड्स इथे आहेत जे रिसेंटली जे बिड्स आहेत प्लेस झालेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. हा जो वॉल आहे रेड वॉल इथे तुम्ही पाहू शकता लाल कलरचा, हा एंटायर वॉल जो आहे ते सेलर्सचा आहे. सेलरचे इथे तुम्हाला बेड्स दिसतील आणि हा जो ग्रीन वॉल आहे ते म्हणजे बायर्सचा वॉल आहे. आणि जो मार्केट प्राइस आहे इथे तुम्ही पाहू शकता 112,904 USDT. इथे तशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्केट प्राइसनुसार इथे ट्रेड ओपन करू शकता. लिमिटमध्ये जर तुम्हाला वाटत असेल 112,924 लेवलला लॉंग ओपन करायचं नसेल, त्यापेक्षा लोअर पॉईंटला 112,000 ह्या लेवलला जर तुम्हाला लॉंग करायचं असेल तर तुम्ही ते लिमिटचा वापर करू शकता, जेणेकरून ॲडव्हान्स लेवलला तुम्ही इथे ऑर्डर टाकून इथे वेट करू शकता. मार्केटमध्ये सिम्पली तुम्ही इथे मार्केटच्या प्राइसनुसार ओपन लॉंग इथे डायरेक्टली ओपन करू शकता. ओके, पोर्टफोलिओचा तुम्ही इथे डिस्ट्रीब्युशन पाहू शकता, किती तुम्हाला अमाऊंट इन्व्हेस्ट करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सिलेक्शन नंतर तुम्ही इथे पाहू शकता. लेट्स से एक ट्रेड मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. आता करंटली माझ्याकडे 24 USDT आहे आणि मला इथे 50% इन्व्हॉल्व करायचं आहे. सिम्पली मी ते लॉंग TPSL ला पण क्लिक करेन, जेणेकरून माझे जे टार्गेट्स आणि स्टॉप लॉस पॉईंट आहेत ते सगळे एकत्र ओपन होईल. ट्रेड पण ओपन होईल, टार्गेट स्टॉप लॉस पण इथे ऑटोमॅटिकली ऍड होईल. लेट्स से आपल्याला टार्गेट लावायचं आहे 11630 आणि नेक्स्ट आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. ह्या लेवलला आपल्याला जर स्टॉप लॉस लावायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पॉईंटनुसार या 2 पॉईंट्स तुम्ही इथे ऍड करून सिम्पली इथे ओपन लॉंगला प्रेस करू शकता. इथे तुम्हाला यूज्ड मार्जिन कळेल, किती तुम्ही मार्जिन यूज केला आहे तुमच्या पोर्टफोलिओमधून. मी 50% सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता 11.29 USDT इथे सिलेक्ट झालं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लिक्विडेशन प्राइस भेटेल. हे लिक्विडेशन प्राइस खूप महत्त्वाचं आहे. ट्रेड घेतलेल्या मार्क प्राइस वरून जर ह्या प्राइसला ट्रेड तुमचा हिट होत असेल तर तुमचा जो एंटायर यूज केलेला फंड आहे ते तुम्हाला इथे लूज करावे लागते. ओके, त्यामुळे स्टॉप लॉस नुसार जावा, जेणेकरून तुम्ही थोडेफार फीज वाचवू शकाल ॲज कम्पेअर टू लिक्विडेशन प्राइस. लिक्विड झाल्यानंतर तुम्हाला तिथे एक्स्ट्रा लिक्विडेशनचे प्राइस लागतील आणि फीज पण लागतील. तर तुम्ही त्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी, ट्रेडला सेक्युअर करण्यासाठी स्टॉप लॉसचा इथे यूज करू शकता. क्रॉस कंबाईंड इथे मी सिलेक्ट केलं आहे. क्रॉस तुम्ही यूज करू नका जर तुम्ही न्यूबी ट्रेडर असाल. आयसोलेटेड जर तुम्ही यूज करत असाल, तुम्ही जर 11 USDT इथे इन्व्हॉल्व केलं असेल तर 11 USDT वरतीच तिथे इम्पॅक्ट होईल. मी जर इथे क्रॉस ॲज इट इज ठेवला असता तर इथे काय झालं असतं ते तुम्हाला एक इम्पॉर्टंट सिनारिओ सांगतो. प्राइस जे आहे लिक्विडेशन पासून वाचवण्यासाठी 11 USDT ह्यामधले पण फंड यूज होतील
आणि इथे जे एक्स्ट्रा पोर्टफोलिओमध्ये फंड्स अवेलेबल आहेत ते पण तिथे यूज केलं जाईल आणि लिक्विडेशन प्राइस जे आहे ते अजून कमी कमी होत जाईल. म्हणजे ट्रेडला सिक्युअर करण्यासाठी, लिक्विडेशनला सिक्युअर करण्यासाठी क्रॉस लेव्हरेज जे आहे इथे तुम्हाला पोर्टफोलिओमधून जे अवेलेबल फंड्स आहेत ते पण इथे डिडक्ट केलं जाईल. तर हे रिस्की ठरू शकेल जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड ट्रेडर नसाल. सिम्पली इथे आयसोलेटेड ठेवा, सगळ्या गोष्टी इथे फिक्स असतील. जेवढी तुम्ही इन्व्हॉल्व कराल तेवढ्याच वरती तुमचा रिस्क इथे असेल आणि सोबतच स्टॉप लॉस असेल. त्यामुळे इथे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा एक्स्ट्रा रिस्क नसणार आहे. ओके, कन्फर्म झाल्यानंतर इथे तुम्हाला ट्रेडचा इंटरफेस दिसेल. किती आपण लेव्हरेज यूज केलं आहे, एंट्री, मार्क प्राइस, लिक्विडेशन प्राइस सगळं इथे मेन्शन केलं आहे. ओके, टोटल PNL किती आहे आणि ROI किती जनरेट होत आहे, मार्जिन रेशो किती आहे, सगळे डिटेल्स इथे तुम्हाला दिसून येईल. आणि सोबतच तुम्हाला जर वाटत असेल ट्रेडमध्ये क्विक मुवमेंट्स होत आहेत आणि ट्रेडला तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर सिम्पली तुम्ही इथे ॲडजस्ट पण करू शकता. इथे फक्त तुम्हाला एक रिमाइंडर येईल, तुम्हाला ह्या लेवलला खरंच ट्रेड करायचं असेल, ह्या लेवलला खरंच तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं असेल तर सिम्पली इथे कन्फर्म करा. त्यानुसार तुमचा ट्रेड जे आहे ते ऑटोमॅटिकली इथे कन्वर्ट होईल अपडेटेड लेवल्सला. तर इथे तुम्हाला व्हॅल्यूज एंटर करायची गरज नाही, सिम्पली तुम्ही इथे ड्रॅग करून ट्रेडला मॅनेज करू शकता. आणि समजा तुम्हाला जर ट्रेड क्विकली क्लोज करायचा असेल तर सिम्पली इथे क्लोज ऑलला तुम्ही इथे क्लिक करू शकता. एक पॉपअप येईल, त्याला तुम्ही सिम्पली इथे कन्फर्म करा आहे त्या मार्केट प्राइसला इथे ट्रेड जे आहे ते क्लोज होईल. तर अशा पद्धतीने सिम्पली इथे तुम्ही बाय सेल करू शकता क्रिप्टोकरन्सीज VX क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवरती. आता आपण पाहूयात इव्हेंट 1 कोणतं आहे. इथे तुम्ही डेली स्पिन करू शकता, मे बी तुम्ही विनिंगसाठी इथे एलिजिबल होऊ शकता. 19 दिवसात हे जे आहे ते स्पिन टू विन जे इव्हेंट आहे ते इथे एंड होईल. ओके, जेवढे तुमच्याकडे अवेलेबल स्पिन्स असतील तेवढे तुम्ही इथे स्पिन करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडे किती अवेलेबल आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. अवेलेबल 4 माझ्याकडे आहेत. इथे तुम्हाला इव्हेंट रूल्स कळेल, कोणकोणते इव्हेंट रूल्स आहेत. ओके, त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळे FAQs आहेत ते तुम्ही इथे रीड करू शकता. फ्युचर ट्रेडिंग व्हॉल्यूम, तुम्हाला जर स्पिन्स गेन करायचा असेल तर तुम्हाला ह्या व्हॉल्यूमचे एक्सपेक्टेशन जे आहे ते मीट करावे लागतील. 10,000 USDT व्हॉल्यूम जर तुम्ही जनरेट केला असाल तर एक स्पिन इथे मिळेल. 50,000 ट्रेडिंग व्हॉल्यूम जर तुम्ही इथे जनरेट कराल तर तुम्हाला 2 स्पिन मिळतील. 1 लाख 2 स्पिन, 3 लाख 2 स्पिन, 5 लाख 2 स्पिन, अशा पद्धतीने तुम्ही व्हॉल्यूमच्या क्रायटेरिया कंप्लीट करून इथे स्पिनला विन करू शकता. आणि जसे तुमचे व्हॉल्यूमचे स्पीड इथे वाढेल तसे तुम्हाला इथे वेगवेगळे स्पिन्स इथे मिळतील. ओके, आता मी इथे इझिली एक स्पिन यूज करू शकतो. एक स्पिन मी इथे केलं आहे आणि प्रोग्रेस तुम्ही इथे पाहू शकता. त्या स्पिनचा रिझल्ट मी तुम्हाला शेअर करतो. इथे तुम्ही पाहू शकता यू हॅव वॉन 1 USDT. 1 USDT जे आहे ते मला या स्पिनिंगमधून मिळालं आहे. अजून अवेलेबल माझ्याकडे 3 स्पिन्स आहेत. मी अजून एक यूज करू शकतो तुम्हाला दाखवण्यासाठी. ओके, नेक्स्ट स्पिनचा रिझल्ट पण इथे सेम आला आहे. अजून 2 स्पिन आहेत, तेही मी तुम्हाला यूज करून दाखवतो लाईव्ह. ओके, सेम रिझल्ट आहे. लास्ट एक स्पिन आहेत, पाहूयात कोणता इथे गिफ्ट बॉक्स ओपन होईल. ओके, सेम 1 USDT 4 वेळा इथे विन झालं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे व्हॉल्यूमचे क्रायटेरिया पाहू शकता. सोबतच कोणकोणते तुम्हाला स्पिन्स इथे मिळतील ते तुम्ही इकडे पाहू शकता. ओके, तुम्हाला जर हा इव्हेंट शेअर करायचा असेल तर सिम्पली तुम्ही इथे शेअरवरती क्लिक करा आणि फ्रेंड्सला इन्व्हाइट करा. आणि 3 रेफरल्स जर तुम्ही इन्व्हाइट करत असाल तर तुम्हाला 2 स्पिन मिळतील. 5 रेफरल्स जर इन्व्हाइट करत असाल तर तुम्हाला इथे 2 स्पिन मिळतील. जेवढे तुमच्याकडे स्पिन्स असतील तेवढे तुम्ही इथे स्पिन करू शकता. जेवढे तुमच्याकडे स्पिन्स असतील तेवढे तुम्हाला रिवॉर्ड मिळण्याची शक्यता असेल. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट इव्हेंट आहे. दोन्ही इव्हेंटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिकडून तुम्ही इझिली फेच करू शकता. ह्या इव्हेंट्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल हे जे आहे वेलकम रिवॉर्ड्स आहेत. इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे टायटल्स, न्यू युजर बेनिफिट्स, इन्व्हाइट फ्रेंड्स, फ्युचर स्टडी, वेगवेगळे तुमच्याकडे टास्क आहेत. त्यात जर टास्क तुम्ही कंप्लीट कराल तर तुम्हाला इथे रिवॉर्ड मिळण्याची शक्यता असू शकेल. ओके, 10 ते 100 USDT कुपन आहे, 100 USDT कुपन आहे, 400 USDT कुपन आहे, 500 USDT आणि वेगवेगळे तुम्हाला इथे व्हॉल्यूमचे क्रायटेरिया दिले आहेत, टास्क दिलं आहे. टास्क 1 मध्ये तुम्ही पाहू शकता सिक्युअर युअर अकाउंट.
या टास्कमध्ये तुम्हाला अकाउंटला सिक्युअर करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला इथे फोन नंबर लिंक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे 10 to 100 USDT कुपन तुम्हाला मिळण्याची इथे शक्यता असू शकेल. ओके, KYC व्हेरिफिकेशन इज रिक्वायर्ड इफ सस्पिशियस ऍक्टिव्हिटी इज डिटेक्टेड. KYC व्हेरिफिकेशन गरज आहे जर तुमच्याकडून कोणतीही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी डिटेक्ट झालं तर, नाहीतर तुम्हाला फोन नंबर आणि ईमेल नंतरही तुम्हाला इथे रिवर्ट मिळू शकेल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट टास्क आहे 100 USDT साठी डिपॉझिट करायचं आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 100 USDT आणि ते होल्ड करायचे आहेत 3 दिवसासाठी. त्यानंतर तुम्हाला इथे 400 USDT साठी टास्क आहे 500 USDT डिपॉझिट आणि होल्ड करायचं आहे 3 दिवसासाठी. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे तुम्हाला इथे इव्हेंटचे क्रायटेरियाज आहेत, टास्क आहेत, ते तुम्हाला फॉलोअप करायचे आहेत. वेगवेगळे टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिले आहेत, त्यानुसार तुम्ही इथे वेलकम रिवॉर्ड्सला मे बी अचीव्ह करू शकाल. तर हे सगळे जे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला इथे एज्युकेशनल पर्पजसाठी दिलं आहे. ओके, तुम्ही व्यवस्थित ॲनालाइज करा, रिसर्च करा, त्यानंतर तुम्ही इथे इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. क्रिप्टोकरन्सीज जे आहेत ते हायली रिस्की असतात, ते तुमचं एज्युकेशनल नॉलेज असणं गरजेचं असतं. ओके, रिसर्च करा, त्यानंतर तुम्ही इथे इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. आजचा एपिसोड तुम्हाला मे बी हेल्पफुल असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.